नमस्कार, इजी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी प्रेम कांगणे. आज आपण तपोवनामध्ये आलेलो आहोत. कुंभमेळा मंत्री म्हणजेच की आपले गिरीश महाजन यांनी असं वक्तव्य केलंय की पर्यावरण प्रेमी हे बेगडी प्रेमी आहेत. तर यावर आपण नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेऊयात. गिरीश महाजन असं बोललेत की पर्यावरण प्रेमी बेगडी आहे. तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? विषय असा आहे की गिरीश महाजन साहेब काय म्हटले आणि पर्यावरण काय आहे, हा विषय वेगळा आहे. हा बेगडी प्रेम त्यांचं कुंभमेळ्याच्या नावाखाली, रामाच्या नावाखाली दुसरा काही हेतू आहे का, हा त्याच्या पाठीमागचा महत्वाचा उद्देश आहे. कुंभमेळ्याच्या नावाखाली इथली झाडं तोडायची आणि एखाद्या उद्योगपतीला द्यायची, हा त्यांचा पाठीमागचा डाव असू शकतो. कारण आजपर्यंत देवाला वापरणं म्हणजे पैसा कमाई करून घेणं आणि देवाला समजणं म्हणजे समाज व्यवस्था, तो कुठल्याही धर्माचा असो, समाज व्यवस्था निर्माण करणं. मला असं वाटतं की माननीय कुंभमेळा मंत्र्याच्या मनात देव वापरून घ्यायचा हे जास्त आहे. देव समजून घेण्यापेक्षा देव वापरून घेणं ही त्यांच्या मनातील खरी समस्या आहे. त्याच्यामुळे पर्यावरण प्रेमीला वेगळी म्हणणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असू शकतो. अरे कशाला आमच्या नादी लागतोयस बाबा, हे सरकारच वेगळी आहे आणि तुमचं सर्व जे स्वरूप आहे ना, तुमचे ज्या बाहुलीचा मुखवटा आहे ना, तो असा निघाल्यानंतर आतमध्ये भुस्सा निघेल, सर्व पुढे काय निघेल. फक्त हा टवटवीतपणा सत्तेचा तुमच्याकडे आणि हा आता हे इलेक्शन झालं ना, सर्व बाहेर पडेल. फक्त तुम्ही भांडवलदारांच्या हस्तकात हे सर्व महाराष्ट्र तुम्ही आज विकून टाकतायत. माझं हे तपोवन, माझ्या रामाचं तपोवन, माझ्या आस्थेचं ठिकाण हे तुम्ही विकलंय रे. कशाला ढोंगी चाळे करताय? नाही विकू देणार. तपोवन आमचा श्वास आहे, ही झाडं आमचा श्वास आहे. साधू संतांपेक्षा आम्हाला श्रेष्ठ आहे. तू आम्हाला नक्सलाईट म्हण, नाही तर काही म्हण, पण खरे हिंदू आम्ही आहोत. हा सनातन आम्ही वाढवलेला आहे, हा वैदिक धर्म आम्ही वाढवला आहे. हे पंचमहाभूत आहेत आणि हे आम्ही सांभाळतोय, तू तोडतोय. मग खरा हिंदू कोण, खरं वेगळी कोण, हे तू स्वतःच्या मनाला विचार. आणि त्या डोक्यातलं जे आहे ना भांडवल तुझं, लोकांना काहीतरी फेक नॅरेटिव्ह करायचं आणि बदनाम करायचं. अरे तुम्ही बदनाम झालेत रे, उघडे नागडे गेलेत लोकांनी, तुम्हाला काही राहिलं नाही. तुम्ही भांडवलदारांचे हस्तक आहात आणि तुम्ही ठेकेदारांच्या ताब्यात आहात, त्यांच्या तालावर नाचणाऱ्या तुम्ही बेगड्या बाहुल्या आहात. काही बोलू नका आमच्याबद्दल. तुम्ही जनता तुम्हाला धडा शिकवेल आणि शिकवेलच. एक झाड नाशिककर तोडू देणार नाही. अरे तुम्ही आणलेत ना, ती पण झाडं मेलीत रे. कशाला बोलायला आहे? कशाला माझ्या नद्या नाल्या लुप्त करतोयस? कशा माझ्या नद्या नाल्या बुजवतोयस तू? आणि वरतून खोटं नारळ पेटवतो आणि कोणालाही आमच्या अंगावर सोडण्याचा प्रयत्न करतो. नको करू हेच पाप. हे पाप आहे आणि हे पाप तुला भोगावेच लागेल. कुंभाच्या निमित्तानं इथे आलेला प्रत्येक आस्थेचा नागरिक हिंदू तुला शिव्याच देईल का माझं नाशिक, माझं तपोवन नष्ट करणारा हा झाड भक्षक कोण आहे, त्याला शिव्याच देतील. तुझ्या सरकारलाही शिव्या देतील आणि या प्रवृत्तीला खेचून काढा हे म्हणतील. आणि म्हणून कोणाला बेगडी बनवून हिनवण्याचा प्रयत्न करू नकोस. मुळात पर्यावरण प्रेमी हे बेगडी वगैरे आहेत ह्या वाक्याला पण काही अर्थ नाहीये. आणि गिरीश महाजन साहेब आज ज्या काही कुंभमेळा मंत्री म्हणून नाशिकचं काम बघतायत, तर त्यांनी अजून कुंभमेळ्याच्या रिलेटेड खूप काम आहेत की जसं नाशिककरांना ज्यावेळेस गर्दी होणार आहे इथे, तर बऱ्याच मागचे जे काही कुंभमेळा आहे त्याचे अनुभव असे आहेत की खूप साथीचे आजार होत आहेत. मग तुम्ही आता त्यासाठी जे नवीन जे काही भक्त मंडळी येणार आहे कुंभमेळ्यासाठी जी त्याच्यासाठी तुम्ही काय करतायत? तुम्ही तपोवनाच्या मागे लागलेत. इथे एवढी जुनी झाडं आहेत, इथे तुम्ही फुल्या मारल्यात. जर इथे लक्ष गेलंच नसतं नाशिककरांचं, तर आज पण हे कदाचित काही याचं असू शकलं असतं. तर हे नाशिककर खूप सतर्क आहेत आणि हे नाशिककरांचं आणि महाराष्ट्राचं तपोवन आहे. ऑक्सिजनची ऑलरेडी कमतरता आहे आणि आपल्याला सगळ्यांना हा अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. हा विषय फक्त पर्यावरण प्रेमींनाच ऑक्सिजन मिळणार नाहीये, तर ऑक्सिजन हे सगळ्यांना मिळणार आहे. त्यामुळे ते फक्त पर्यावरण प्रेमी असं अंडरलाईन करण्यातही काही पॉइंट नाही. हा विषय आपल्या सगळ्या मनुष्य प्राण्याचा आता आहे. कुंभमेळा मंत्री बोलले म्हणजे आमचं वैयक्तिक त्यांच्याशी काही वैर नाही. मुळात आमचं म्हणणं एवढंच आहे का नाशिक तपोवना म्हटले झाडं तोडू नये ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेला आम्ही ठाम आहोत. आणि दुसरा राहिला विषय असा, प्रथम की त्यांनी जो संभ्रम तयार केला एका साधू संतांच्या विरोधात हे आंदोलन चालू आहे, साधू संतांना आमच्या अंगावर सोडायचं हे कदापि आम्ही करून घेणार नाही. मुळात विषय असा आहे का साधू संत ही तपभूमी साधू संतांचीच आहे आणि तपोवनातच साधू संतांचा हा जोरदार एकदम भव्य दिव्य हा कुंभमेळा पार पडला पाहिजे, हीच आमची मागणी. पण मुळात साधू संतांना काही एसी लागत नाही, एसीचे टेंट लागत नाही, काही नाही. तुम्ही कुटिया बनवा, आनंदाची गोष्ट आहे, चांगल्या प्रकारे त्याला अजून कसं सजावट करता ते करा, पण झाडं तोडून काही तुम्ही पर्यावरण
चा नाश करून नाशिककरांचा जो नाशिकची ओळख आहे तपोवन, प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने झालेली ही पावन नगरी, याचं कुठेतरी तुम्ही राजकारण करून त्याचं काहीतरी नाही का दिशाहीन करून एखाद्याच्या बिल्डरच्या घशात घालायचं काम चाललंय जागा, तर आम्ही हे नाशिककर खपून घेणार नाही. आणि तुम्ही जर कधी खरं तर एक प्रामाणिक हे असेल त्या गोष्टीला समर्थन, तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता बा, असं नाही. पण चुकीचं काही करू नका, आम्ही त्या चुकीच्या गोष्टीला समर्थन करणार नाही. तर हे जे काही कोणी बोलत असेल बेगडी वगैरे, हे काही कोणाच्या म्हणजे कोणाला आम्हाला काही दोषही द्यायचा नाही. आणि हे आंदोलन जे आहे ते झाडांसाठी आणि झाडांसाठीच, वृक्षांसाठी आंदोलन आहे. याच्यामध्ये कोणाचाही अंतर्भाव किंवा हे चुकीचंच आहे. कोणी कोणाला बेगडी म्हणणं वगैरे हे एकदम चुकीचं आहे. कारण आपण निसर्गाला जेवढं जपू तेवढंच आपण निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाला आपण जपू शकतो, तेवढं आपण त्यासाठीच आंदोलन करायला पाहिजे. बाकी काही कोणी बोललं तरी त्याचा विचार आपण न करता आपण हे निसर्ग आणि वृक्ष जे आहेत त्यांना जपायचं आहे. नाशिक तपोवनातली जी वृक्षतोडीचा आता मुद्दा चर्चेला जात आहे, त्यात बेगडी, कोणी म्हणतं बेगडी, फुगडी, लुगडी असं काहीतरी ते चालवलेले सर्व. तर ते हैदराबादची फुगडी खेळतात ते झाडांबरोबर. तर ती फुगडी आज आम्ही इथं महाराष्ट्रातली झाडं कमी आहेत का? तर म्हणजे बेगडं प्रेम कोणाचं आहे हेच लक्षात येतं. महाराष्ट्रातलं एवढं महान राष्ट्रातले वृक्ष सोडून, रोपं सोडून आपण हैदराबादला जातो. याच्यातच पहिले खरं तर बेगडी वृक्ष प्रेम दिसून येतंय. आता बऱ्याच लोकांना म्हणजे तो शब्द आम्हाला हर्ट झालेला आहे, नास्तिक हर्ट झालेला आहे, बेगडी हर्ट झालेला आहे. त्यावर पण मी कॉमेंट दिलेले आहे की दिस इज द व्हेरी रॉंग. नेक्स्ट लाईट आमच्या हातात तुम्हाला कुठे बंदुका वगैरे दिसतात का? की आम्ही हे झाडं तोडते का? नेक्स्ट लाईटचा मिनिंग्स काय होतो? आम्ही इथे कोणत्या गावामध्ये शिरलो आहोत का? आम्ही काही कोणाला काही लुटमार करतो आहोत का? तर मला असं वाटतं की त्यांनी नेक्स्ट लाईट याने मीन्स नक्षलवादीची व्याख्या सुद्धा अभ्यास करावा असं मला वाटतं. आम्ही एक शांततेने आंदोलन करणारे आहोत. आमच्या भावना हर्ट झालेल्या आहे, परंतु तरी आमची अजूनही माझी अशी इच्छा आहे. आज 40वा दिवस आहे, कंटिन्युअसली मी इथे 7 ते 8 तास काम करतो. मला असं वाटतं की कधीतरी त्यांच्या मनाला असं वाटेल की आपण माईस हब्बही करू, कुंभमेळाही करू, फक्त तपोवनातील एकाही झाडाला हात लावणार नाही. फक्त असं म्हणा साहेब. जसं की आपण ऐकलं, नागरिकांच्या प्रतिक्रिया किती तीव्र आहेत. पर्यावरण प्रेमी हे बेगडी प्रेम आहे असं बोलणारे कुंभमेळा मंत्री आपल्या या तपोवनाच्या आंदोलनाला बदनाम करतायत. तर यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.